सर्वांना खूप खूप नमस्कार. अ, माझ्यासमोर माझ्या घरासमोर एक छोटीशी टेकडी आहे. टेकडीवरून जाणारा हा रस्ता एका मंदिराकडे जातो आणि एक रस्ता खाली आमच्या घराकडे येतो. पावसाळ्यात इथलं वातावरण जे आहे ना, ते खूप सुंदर असं होतं. उन्हाळ्यातही ते सुंदरच वाटतं, पण उन्हामुळे खूप रखरख अशी जाणवते. पण जेव्हा पावसाळा सुरू होतो ना, तेव्हा वातावरण खूप आल्हाददायक आणि खूप मस्त असं तयार होतं. हा रोड आहे ना, तो नवीन बनवला आहे. जाण्या-येण्याचा त्रास कमी होण्यासाठी वरती कधी कधी सप्ताह वगैरे होतो, खूप सारे कार्यक्रम असतात, तेव्हा जाण्या-येण्याची खूप अडचण होते. म्हणून हा रोड बनवला आहे. आता अर्धाच रोड तयार झाला आहे, अर्धा रोड तयार होणं आता बाकी आहे. एक दिवस अचानक संध्याकाळच्या वेळेला मी ह्या रोडवरून येत असते आणि संध्याकाळी पाहते मी कॉलनी किती सुंदर दिसत आहे. अगदी 6 वाजले असतील, 6 वाजल्याची ही वेळ आहे. अजून रस्त्याचे जे काम आहे ना, ते अपूर्ण आहे. रस्त्याचे काम होणं बाकी आहे आणि संध्याकाळच्या वेळेला या फॉरेस्ट एरियामध्ये अ, अशी काही जनावरे असतात जे मस्त निवांत चरण्याचा आस्वाद घेतात. खूप भारी असं आहे. त्यांचं त्यांचं लाईफ एन्जॉय करतात. आपण कुठेतरी आपलं लाईफ जे आहे ना, ते आपल्या धावपळीच्या जगण्यामध्ये एन्जॉय करणं मीच करतो. पण हे असं करत नाहीत. हे त्यांचं लाईफ जे आहे ना, ते खरंच खूप मस्त असं जगतात. तर ह्या टेकडीवरून इकडे खाली उतरण्याचा अगदी छोटासा असा अरुंद रस्ता रस्ता आहे. अगदी हळूच हळूच करून मी या टेकडीवरून उतरत आहे. एका हातामध्ये बॅग आहे आणि दुसऱ्या हातामध्ये मोबाईल आहे. अ, ज्या दिवशी मला पायी यायचं असतं ना, त्या दिवशी मी या शॉर्टकट रस्त्याने येते. कारण बाकीच्या ठिकाणावर यायचं म्हटलं की मग खूप असा लाँग कट होतो आणि खूप कंटाळा येतो. म्हणून मग मी जेव्हा मला पायी यायचं आहे ना, तेव्हा या छोट्याशा शॉर्टकट रस्त्याने माझ्या घरी येते. रस्ताही पटकन उरकतो. फक्त टेकडी चढावी लागते आणि उतरावी लागते. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किती मस्त असं यांचं चरणं चालू आहे. यांना पाहून मलाही खूप भारी असं वाटतं. हे सगळे ना माझ्या ओळखीचे आहेत. यांना सगळ्यांना मी एकाच कॉमन नावाने आवाज देते, कारण कोणाकोणाचं नाव काय आहे ना, हे मला खरंच माहिती नाही. फक्त या, जा, अरे असं मी यांना बोलते आणि त्यांना माझी भाषा जी आहे ना, ती चांगल्या प्रकारे कळते. आता हे महाराज ना रस्त्यात आडवे उभे आहेत आणि मला ना रस्ता क्रॉस करायचा आहे. तर मी त्यांना सांगितलं की मला खाली जायचं आहे, मला खालीच जाऊ द्या. तर ते आपोआप बाजूला सरकले आणि मग मी रस्त्याने खाली निघून आले. आता मी खाली आल्यानंतर परत वरचा वरचा ना एक शॉट घेतला आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर हे दिसत आहे. खाली आल्यानंतर पहिल्यांदा कम्प्युटरची स्क्रीन ऑन केली. माझ्याकडे काही गर्भसंस्कारचे कोर्स असतात सेल करण्यासाठी. तर 1-2 ऑर्डर होत्या, तर त्या मी कंप्लीट केल्या. तुम्हालाही जर कोणाला गर्भसंस्कारचा क्लास हवा असेल, तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा. अतिशय छान सुंदर पद्धतीने डिझाइन केलेला, खूप साऱ्या ॲफर्मेशन्स, मेडिटेशन असलेला हा कोर्स आहे. प्रत्येक गर्भवती स्त्रीची प्रत्येक गरज लक्षात घेऊन हा कोर्स डिझाइन केलेला आहे. त्यामुळे खूप इफेक्टिव्ह असा हा क्लास आहे. नक्की कोणाला गरज असेल तर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा WhatsApp नंबर देत आहे. ज्यांना कोणाला काही शंका असतील, तर त्यांच्यासाठी एक वीकली वेबिनारही घेतलं जातं. त्यामध्ये त्यांच्या शंकेचं निरसन केलं जातं. असा हा कोर्स आहे. तर नक्की एकदा विचार करा किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींना सांगा. धन्यवाद.